नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, तुमचा वाद तुम्हीच सोडवण्याचा सरळ, सोपा आणि बिनखर्चाचा कायदेशीर मार्ग म्हणजे लोक अदालत किंवा लोक न्यायालय. मागच्या आठवड्यापासून आपण या लोक अदालतीबद्दल जाणून घेत आहोत. यासाठी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव माननीय राजेंद्र पाटील साहेब यांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. साहेब, आपल्या या कार्यक्रमात आम्ही पुनश्च स्वागत करतो. नमस्कार. सर, येत्या 14 मार्च रोजी होणाऱ्या लोक अदालतीबद्दल आपण आम्हाला माहिती देत आहात आणि अनेक शंकांचं निरसन आपण इथे आमचं केलेलं आहे. मात्र अजूनही काही शंका आहेत. त्यातील पहिली म्हणजे न्यायालय म्हटलं की वकील ही संकल्पना येतेच. लोक न्यायालयात किंवा लोक अदालतीमध्ये येताना पक्षकाराला वकील करावा लागतो का? अजिबात नाही. वकील नेमलाच पाहिजे असं नाही. आणि जर गरीब पक्षकार असतील तर त्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत वकील दिले जातात. महिलांना मोफत वकील देतो आम्ही, बालकांना देतो, दिव्यांग व्यक्तींना आम्ही मोफत वकील देतो, किंवा SC ST समाजाच्या लोकांना देतो, इंडस्ट्रीयल औद्योगिक कामगार आहेत त्यांना देतो, अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हणजे जे तुरुंगात जे कैदी आहेत त्यांना देखील आम्ही मोफत वकील देतो, आणि ओपन कॅटेगरीचे लोक ज्यांचं 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना आम्ही मोफत वकील देतो. जर असा काही वाद आहे की तिथं वकिलांची गरजच आहे, त्यासाठी आम्ही त्यांना मोफत वकील पुरवू शकतो. अन्यथा वकिलाची आवश्यकता नाही. आहे असं नाही. नसतं. हो. सर, आपण सांगितलं की मुलांना सुद्धा आम्ही वकील देतो. मग मुलांच्या कुठल्या प्रकारच्या केसेस किंवा खटले आपल्यासमोर येतात? मुलांच्या विशेषतः बाल न्याय मंडळासमोरच्या त्यांचे काही खटले असतात. तिथं जर ते प्रकरण चालवायचं असेल तर आम्ही मोफत वकील देतो. किंवा विधी संघर्षित बालक ज्यांचे बाल न्याय मंडळासमोर खटले असतात, किंवा चाइल्ड इन नीड ऑफ केअर अँड प्रोटेक्शन, ज्या बालकाला काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, म्हणजे बाल कल्याण समितीसमोर त्या बालकाला ज्यावेळी उपस्थित केलं जातं किंवा हजर केलं जातं, तिथं जर त्यांना त्यांची बाजू मांडण्याकरता वकिलांची गरज असेल तर आम्ही मोफत वकील त्यांना देतो. किंवा इतर कुठल्याही बालकाला कुठलीही अडचण असेल तर ते दूर करण्यासाठी मोफत वकील आम्ही देत असतो. साहेब, आपण सांगितलं की लोक अदालतीत झालेल्या निर्णयाला हुकूमनाम्यासारखंच कायदेशीर महत्त्व असतं. हो. तर ते आपण थोडं विस्तृतपणे सांगितलं तर, किंवा एखादं उदाहरण देऊन सांगितलं तर बरं होईल. आता मी जसं वाटपाच्या 2 भावांमधल्या वाटपाच्या दाव्याचं मी उदाहरण दिलं. तो वाद समजा 2 भावांमधला वाटपाचा तडजोडीनं मध्यस्थी केंद्रामध्ये तडजोड झाली, अटी व शर्ती लिहून तयार केल्या की ते प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवलं जातं, आणि लोक अदालतमध्ये त्या तडजोडीच्या अटी व शर्ती असतील त्यानुसार अवॉर्ड पास केलं जातं. सगळ्या त्याच्यात अटी व शर्ती लिहिलेल्या असतात, आणि त्याची अंमलबजावणी दोघांनाही मान्य असल्यानं ऑलरेडी ते करून घेत असतात स्वतःच्याच पातळीवर. पण जर कुठली व्यक्ती किंवा एखादा पक्षकार अंमलबजावणी करायला, त्या तडजोडीनुसार वागायला नकार देत असेल, टाळाटाळ करत असेल, तर मग दुसरा पक्षकार न्यायालयामध्ये येऊन त्याची अंमलबजावणी करून घेऊ शकतो. आता ह्या अवॉर्डला डिक्रीचंच किंवा हुकूमनाम्याचंच दर्जा आहे. हा फायनल असतो, पण हे जे अवॉर्ड असतो हे फायनल असतं. पण जर हे अवॉर्ड काहीतरी फ्रॉड करून मिळवलंय, काहीतरी मिसरिप्रेझेंटेशन किंवा फसवणूक करून मिळवलंय असं जर असेल, अपूर्ण माहिती दिली किंवा चुकीची माहिती देऊन जर हे अवॉर्ड लोक अदालतमध्ये झाला असेल तर ते मात्र हायकोर्टमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान देता येऊ शकतं, आणि ते अवॉर्ड आपल्याला सेट असाइड किंवा रद्द करून घेता येतं. अदरवाईज ते फायनल असतं. अपील पुढे त्याच्यासाठी राहतं की नाही? अपील त्याच्यामध्ये नसतं. पण फक्त याच मुद्द्यावर जर ते फसवणूक करून घेतलेलं असेल, अवॉर्ड पास करून घेतला असेल, तर मात्र अपील करून माननीय उच्च न्यायालयात अपील करता येतं आणि तो अवॉर्ड रद्द करून घेता येतं. म्हणजे न्यायालयात सुद्धा सिद्ध करावं लागतं की ह्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, तरच अपीलला अपील करता येईल. अन्यथा हा पूर्ण फायनल ते अवॉर्ड अंतिम निर्णय झालेला असतो. लोक अदालतीमध्ये एखाद्या पक्षकाराला यायचं असेल तर त्याने कोणत्या प्रकारची तयारी केली पाहिजे? तयारी असं विशेष वेगळी काही नाही. त्यांचा जो काही वाद आहे त्याबाबतची कागदपत्र घेऊन त्यांनी जर आमच्यापर्यंत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरणकडे संपर्क केला तर आम्ही ते प्रकरण लोक अदालतमध्ये ठेवत असतो. त्यांचं जो काही वादाचं स्वरूप आहे ते अर्ज लिहून आम्ही त्यांना मोफत वकिलांकडून ते लिहून घेत असतो, आणि ते
लोक अदालतमध्ये ठेवतो. त्यामुळे विशेष वेगळी अशी तयारी काही नाही, फक्त कागदपत्र रिलेटेड किंवा संबंधित जे काही कागदपत्र आहेत हं. तेवढीच त्यांनी घेऊन यायचं आहे. नवरा बायकोचा जर वाद असेल हं. तर तो लोक अदालतमध्ये ठेवता येतो. फक्त घटस्फोटाची प्रकरणं लोक अदालतमध्ये ठेवता येत नाहीत. पोडगीचं ठेवता येईल किंवा नांदायला जायचंय पत्नीला किंवा पतीची अशी मागणी किंवा पत्नीला नांदायला यावं, तर अशी प्रकरणं लोक अदालतमध्ये तडजोड होतात. सर, अनेकदा ना कोणी आजारी असतं, वृद्ध माणसं असतात, पण त्यांना न्याय हवा असतो. ते प्रत्यक्ष तुमच्यापर्यंत येतीलच असं होत नाही. मग त्यांना न्याय कसा मिळेल? हां, आता यामध्ये काय आहे, बऱ्याच वेळा वृद्ध लोक येऊ शकत नाहीत हं. किंवा परगावी असतात. तर अशा लोकांसाठी आम्ही ऑनलाईन लोक अदालतमध्ये सहभागी होण्याची तरतूद ठेवलेली आहे. अच्छा. म्हणजे व्ही-सीद्वारे ते त्या लोक अदालतच्या प्रक्रियेमध्ये, त्या बैठकीमध्ये समाविष्ट होऊ शकतात. हं. पॅनेलवर जे काही पॅनेल हेड असतात, पॅनेल मेंबर्स असतात, ते त्या पक्षकारांशी संवाद साधतात. हं. अटी व शर्ती असतील त्यांना वाचून दाखवले जातात आणि मग त्याचं ते जे ट्रान्स्क्रिप्ट आहे ते पाठवलं जातं त्यांना. हां. सही करून त्याने ते पुन्हा इकडं या लोक अदालतच्या पॅनलसमोर ते पाठवायचं असतं. हे सगळं ऑनलाईन केलं जातं, ईमेलच्या माध्यमातून वगैरे. आणि मग ते पॅनेल हेडची त्याच्यावर सही झाली, पॅनेल मेंबरची सही झाली की ते अवॉर्ड फायनल होऊन जातं. अशा पद्धतीनं ऑनलाईन सुद्धा पक्षकारांना याच्यामध्ये समाविष्ट होता येतं. सर, एखादा पक्षकार जर परदेशात असेल, त्याची गावामध्ये जमीन आहे, त्याला हो. परदेशातनं इथं येणं शक्य नाहीये, तर हो तो हो भाग घेऊ परदेशातून शकतो का? देखील ते सहभागी होऊ शकतात. काहीच त्याच्यामध्ये अडचण नाही. फक्त त्यामध्ये थोडं त्यांचं आयडेंटिफिकेशन किंवा इथं त्यांचं रिप्रेझेंट करणारे कोणी जर वकील जरी असतील, ते जरी आले तरी मग ते परदेशातून सहभागी होऊ शकतात पक्षकार, आणि इथं त्यांचे वकील पुढची कारवाई करू शकतात त्याच्यामध्ये. खूप चांगला उपक्रम आहे असं म्हटलं पाहिजे. हो. आणि सामान्यातल्या सामान्याला न्याय मिळण्याची जी काही प्रक्रिया आहे, तर त्या लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे असं आपण ह्याच्यासाठी म्हणूया. सर, असं विचारायचं वाटतं की लोक अदालत आपल्याकडे होते, तर ती किती महिन्यातनं होते, कुठे कुठे होते आपण सांगितलं, पण त्याचा काही कालावधी असतो? हां, आता लोक अदालत हे 3 प्रकार आहेत लोक अदालतचे. एक म्हणजे नॅशनल लोक अदालत, दुसरं परमनंट लोक अदालत आणि तिसरं मोबाईल लोक अदालत. म्हणजे मोबाईल लोक अदालत मागच्या महिन्यातच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालं. न्याय आपल्या दारी ही माननीय सर्वोच्च न्यायालयाची जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून एक मोबाईल फॅन येत असते. त्याच्यामध्ये रिटायर्ड न्यायाधीश आणि एक पॅनेल मेंबर, जसं हे पॅनेल असतं लोक अदालतचं तसंच पॅनेल असतं. आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये गेले महिनाभर ती गाडी जात होती. आणि त्या तालुक्यातून एक गाव असं निवडलं असतं की जे मोठं गाव आहे आणि आजूबाजूला त्याच्या ॲप्रोच होण्यासारखी काही गावं आहेत. पंचक्रोशी मधलं महत्त्वाचं गाव, तिथं ते लोक अदालतची व्हॅन जात असते. आणि त्या पंचक्रोशीमध्ये असणारे असे जे वाद असतील, तडजोडपात्र फौजदारी खटले किंवा दिवाणी प्रकरणं, वैवाहिक वाद, धनादेश अनादराची प्रकरणं, ही त्या म्हणजे लोक अदालतची संकल्पना तीच, फक्त ते लोकांच्या गावात जाऊन त्यांच्या दारात जाऊन ते मिटवणं, हे मोबाईल लोक अदालतचा एक प्रकार आहे. दुसरा आहे तो परमनंट लोक अदालत. ते स्थायी स्वरूपाचं असतं. ते आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते नाही आहे. आत्ताच मागच्याच महिन्यामध्ये 19 जानेवारीला महाराष्ट्र शासनाचं एक GR आलेलं आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा परमनंट लोक अदालत आता स्थापन होणार आहे. निर्णय झालेला आहे, शासन निर्णय झालेला आहे. ती प्रक्रिया आता सुरू आहे. आणि तिसरा प्रकार असतो तो नॅशनल लोक अदालत. ते नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी जे दिल्लीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयात आहे, त्यांच्याकडून भरवलं जातं. आणि वर्षातून ते 3 ते 4 लोक अदालत, नॅशनल लोक अदालत होत असतात. ते संपूर्ण भारतात प्रत्येक तालुका न्यायालयात, प्रत्येक जिल्हा न्यायालयात, प्रत्येक फॅमिली कोर्टमध्ये, म्हणजे कौटुंबिक न्यायालय असते, कामगार न्यायालयामध्ये, सहकार न्यायालय असे, किंवा कंझ्युमरच्या केसेस देखील ठेवता येतात, ग्राहकांच्या वाद, हे सगळ्या प्रकारचे न्यायालयांमध्ये हे लोक अदालत भरत असतं. राष्ट्रीय अदालतच, पण ती पण तालुका स्तरावर भरली जाते. हां. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारची न्यायमंडळं हो. एकाच ठिकाणी बसतात. हो हो. आता समजा जिल्हा न्यायालयामध्ये आता 14 मार्च आपलं होणार आहे, तर तिथं ग्राहक मंच समोरचे केसेस ठेवले जातात, कामगार न्यायालयातल्या केसेस ठेवल्या जातात, कोऑपरेटिव्हच्या पण केसेस तिथं ठेवता येतात, सहकार न्यायालयातल्या. त्याचबरोबर
रेव्हेन्यू मॅटर्स म्हणजे जे असतात, जे तहसीलदारांसमोर रस्त्याबाबतचे वाद असतात हो. किंवा वाटपाचे काही वाद असतात किंवा तक्रार रजिस्टर असतात, ते देखील लोक अदालतमध्ये आपल्याला वाद मिळवता येतात. वाद कोणत्याही स्वरूपाचा असो तो मिळवता येतो. लोक अदालतमध्ये जी प्रकरणं ठेवली जातात ती एकदाच ठेवावीत असं काही नाही. समजा जर एकदा ठेवलं लोक अदालतमध्ये आणि त्यावेळी तडजोड झाली नाही तर मग तुमचा तो पर्याय संपला असं नाही. ते तुम्ही पुन्हा रिपीटेडली पुन्हा आणखी ठेवू शकता लोक अदालतमध्ये आणि पुन्हा त्याच्यावर चर्चा होऊ शकते. असं त्याला मर्यादा नाही की तुम्ही एकदाच लोक अदालतमध्ये ठेवू शकता असं नाही. त्याचबरोबर ही कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे गुप्तता बाळगली जाते. लोक अदालतमध्ये पॅनेलसमोर जी काही चर्चा झाली ती कुठंही डिस्क्लोज केली जात नाही. कुठंही त्याचं लेखी टाकी जोपर्यंत ते अंतिमत्व त्याला मिळत नाही म्हणजे फायनलिटी येत नाही तोपर्यंत ते लेखी टाकी काहीही केलं जात नाही आणि कुठेही ते जे उघड केलं जात नाही, डिस्क्लोज केलं जात नाही. ते कॉन्फिडेन्शियलिटी गुप्तता बाळगली जाते त्याची. आपल्याकडे जे लोक अदालत आता गेली काही महिने होत आहे, तर कोणत्या प्रकारच्या खटले इथे जास्त प्रमाणात येतात? इथं वैवाहिक वादाची प्रकरणं बरीच आहेत. त्याचबरोबर धनादेश अनादर प्रकरणं जी आहेत ती पण बरीचशी इथं तडजोडीनं निकाली निघतात. त्याचबरोबर मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणं बरीचशी इथं तडजोडीनं निघतात आणि दिवाणी दावे जे वाटपाचे वगैरे अशी पण प्रकरणं इथं तडजोडीनं निकाली निघतात. नुकसान भरपाईबद्दल आपण असं सांगत होता, तर या कोर्टामध्ये किंवा या लोक न्यायालयामध्ये जी नुकसान भरपाई मिळते मग ती त्या संबंधिताला ती देणं बंधनकारक असतं. मग ती प्रोसिजर कशी असते? जे काही टर्म्स अँड कंडिशन्स किंवा अटी व शर्ती ठरतात त्यानुसार ती इन्शुरन्स कंपनी तात्काळ तिथंच चेक देत असते. त्यामुळं त्या जे कोणी पक्षकार आहेत त्यांना त्याचा लाभ लगेच मिळतो. हे खूपच चांगलं आहे. या लोक अदालतमध्ये जी प्रकरणं ठेवली जातात त्याच्यामध्ये प्री सिटिंग्स पण घेण्याची तरतूद आहे. म्हणजे जे वाद आपण लोक अदालतमध्ये ठेवतोय त्याच्याबाबत अगोदर काही 2-3 बैठका घेऊन चर्चा करण्याची पण तरतूद आहे आणि त्या चर्चेमध्ये मग जर जो काही डिसिजन होईल, समजा हे मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईचं प्रकरण आहे, ज्या पूर्व बैठका होतात त्यामध्ये त्यांची रकमेचं हे ठरलं की काही 5 लाख किंवा 10 लाखावर ही तडजोड होत आहे, तर त्या रकमेचा चेक ते त्या दिवशी लोक अदालतमध्ये देऊन ते प्रकरण संपूर्ण मिळतं. लगेच त्या पक्षकारांना त्याचा लाभ मिळतो, अशी तरतूद आहे. म्हणजे सतत मागे लागणं किंवा हेलपाटे घालणं पूर्ण वाचतं. म्हणजे जो त्रास आहे हेलपाटे घालण्याचा किंवा मानसिक एक त्याच्यामध्ये मनस्ताप जो असतो तो पण कमी होतो आणि लवकर न्याय मिळतो लोकांना. माझा देश हा लोकशाहीचा देश आहे आणि मला न्याय हवा असेल तर तो मला मिळणारच आहे, कारण तो माझा हक्क आहे. हे लोक अदालतीच्या माध्यमातून सामान्य माणसाला खूप मोठा दिलासा देणारी ही प्रक्रिया आहे. तर आज आपण बोलत असताना आणि येत्या मार्च महिन्यामध्ये ही लोक अदालत होत असताना आपण नागरिकांना काय संदेश द्याल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 14 मार्च 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि हे लोक अदालत जिल्हा न्यायालय आणि या जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ असतो. मी सर्व नागरिकांना हेच आवाहन करीन की आपले जे काही न्यायालयात प्रलंबित असणारे वाद आहेत ते संबंधित न्यायालयात जाऊन आपण स्वतः अगर वकिलांमार्फत अर्ज दिला किंवा तोंडी जरी विनंती केली तरी हे लोक अदालतमध्ये ठेवता येतील आणि आपण ते ठेवावेत आणि सामोपचारानं मिटवावेत, जेणेकरून तुमचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होईल आणि वाद कायमस्वरूपी मिटेल. त्याद्वारे न्यायालयातले जे खटल्यांचं प्रमाण आहे किंवा वादांचं प्रमाण आहे, दाव्यांचं प्रमाण आहे ते देखील कमी होईल आणि लोकांना जलद न्याय मिळायला मदत होईल. त्याचबरोबर जे काही वाद अजून न्यायालयात दाखल केलेले नाहीत, दाखल पूर्व प्रकरणं आहेत, ती देखील तुम्हाला लोक अदालतमध्ये ठेवता येतील. त्यासाठी देखील समजा बँकांचे काही कर्ज, थकीत कर्जाची प्रकरणं आहेत, धनादेशाची प्रकरणं आहेत किंवा अगदी इलेक्ट्रिसिटी, लाईट बिलाबाबतची असतील, घरपट्टी, पाणीपट्टी ग्रामपंचायतीची, आम्ही ती देखील प्रकरणं आपल्याला वाद दाखलपूर्व या सदराखाली लोक अदालतमध्ये ठेवता येतात आणि तडजोडीनं मिटवता येतात. श्रोते हो, न्याय मिळतो आणि न्याय जलदसुद्धा मिळतो आणि त्याच्यासाठीच आपली न्याय प्रणाली इथे आपल्या सर्वांसाठी सज्ज आहे.
फक्त गरज आहे ते तुम्ही एक पाऊल पुढे टाकायची. रत्नागिरीमध्ये सुद्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची एक भव्य इमारत आहे. माननीय पाटील साहेब तिथे असतात आणि मार्गदर्शन करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे स्वयंसेवकसुद्धा आहेत. म्हणजे न्याय मिळतो ह्याच्यावर आपला विश्वास असेल तर तो नक्की मिळेल असं मला वाटतं. सर, आपले खूप खूप आभार. आपल्या मार्गदर्शनामुळे अनेक नागरिकांना लोक अदालतीच्या माध्यमातून आपले वाद सामोपचाराने मिटवण्याची प्रेरणा मिळेल असं आपण या निमित्तानं अपेक्षा करूया. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण खूप मोठ्या प्रमाणावर काम करतंय. या निमित्तानंच आज आपण इथे आलात, याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य